मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जिल्हा निवड समिती चंद्रपूर आरोग्यशोक लेखी परीक्षा 2015 मध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यशोक पदासाठी आरोग्य सेविका या पदासाठी जो काही पेपर झाला होता, या पेपरमध्ये आपण मराठी आणि सामान्य ज्ञान याचे 15 असे 30 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुड इव्हनिंग। या अगोदरचे तांत्रिक 40 प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग। तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा, तुमचं काम होईल। जर तुम्ही अभ्यास सोडला तर मित्रांनो काम होणं थोडं कठीण आहे, त्यामुळे जर तुम्हाला लागायचं असेल तर कंटिन्यू तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करावा लागेल। तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक या 30 क्वेश्चनसाठी। खालीलपैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणाऱ्या या शब्द व समूहासाठी तुम्हाला एक शब्द निवडायचा आहे, जे की मराठी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न ग्रुप डी, ग्रुप सी, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका व सर्वच परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतात। पोलीस भरती असो, तुमची तलाठी असो, ग्रामसेवक असो की कुठली भरती असो, यासाठी तुम्हाला मराठी आणि सामान्य ज्ञान हे कंपल्सरी असतं। 3 सेकंद तुमच्यासाठी दिलेले आहे। तर खालीलपैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्दसमूहासाठी तुम्हाला योग्य शब्द निवडायचा आहे। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर दिलेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निवडलेले आहे ते योग्य या ठिकाणी आन्सर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्ह्यू वाढत आहेत परंतु या ठिकाणी लाईक वाढत नाहीत, लाईक करत चला, कारण की आपण आरोग्य विभागातील जे काही झेडपी आणि जे काही ग्रुप सी व ग्रुप डीच्या आरोग्य संचालनात जेवढ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचे जे काही मागच्या वर्षी झालेले क्वेश्चन आहेत ते आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत आणि हे सर्वांसाठी मोफत असणार आहे। त्यासाठी हे व्हिडिओ जे असतात आपले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून मला सुद्धा एक प्रोत्साहन भेटून मी सुद्धा तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। कारण की तुमच्यापासून मला प्रोत्साहन भेटणार आणि माझ्यापासून तुम्हाला प्रोत्साहन भेटणार आहे। कारण की सर्वांसाठी फ्री आपले जे काही व्हिडिओ आहेत सर्वांसाठी फ्री असणार आहेत। कारण की आपले शेतकरी बांधवांचे बरेच जे काही मुलं आहेत की जे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांच्या मेहनतीला आपली एक दिशा देण्याचं कार्य युवराज अकॅडमी 24 या चॅनलकडून केलं जाईल, अगदी मोफत। पुढे पहा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे। अनेक वेळी एकाच गोष्टीमध्ये लक्ष देणारा विचारलेला प्रश्न आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये 2015 मध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर 17 नंबरचा या ठिकाणी आन्सर असणार ऑप्शन क्रमांक 4। अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी, ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा, आपण स्वतः 2 शब्द बोला, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आपण स्वतः 2 शब्द बोला। प्रथम सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम। 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुरुषवाचक सर्वनाम असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। कारण की समोरचा व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत नाही। ज्यावेळेस लिंग तुम्हाला माहीत नसतं त्यावेळेस तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये नेहमी पुल्लिंगीच मानायचं असतं, नेहमी पुल्लिंगी मानायचं असतं। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? पहा, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मराठीचे वर्णमालेवर जे क्वेश्चन टाकले त्यामधला हा क्वेश्चन आहे। ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? संयुक्त आहे, ऱ्हस्व आहे, स्वरादी आहे की दीर्घ आहे? आता स्वरादी तर नसणारच आहे। तर ज्या स्वराला काना नसतो, मात्रा नसतो, ते कुठला स्वर असतो? ज्याही विद्यार्थ्यांनी आपले तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना 100% याचं आन्सर येणार आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ई हा स्वर आहे, कुठला स्वर असणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं। तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऱ्हस्व स्वर आहे। ई हा ऱ्हस्व स्वर आहे, मात्र ई हा जर असता तर हा दीर्घ स्वर असता। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे ई वर जर रफार असेल तर तो कुठला असणार? दीर्घ असणार। आणि हा ई जर असेल, पहिला ई जर असेल तर तो ऱ्हस्व असणार आहे। ऱ्हस्व दीर्घ काय असते, संयुक्त स्वर काय असतात याची आपण याच्यावेळी डिस्कस केलेलं आहे। म्हणजे या अगोदर आपण व्हिडिओ बनवले, यामध्ये फक्त आपण प्रॅक्टिस पाहणार आहोत कारण की प्रॅक्टिकल क्वेश्चन चालू आहेत। पुढे पहा, विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कुठला? आता संधी प्रकार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। विद्यार्थी संधी 3 प्रकारचे आहेत, एक स्वर संधी, व्यंजन संधी आणि तिसरं म्हणजे विसर्ग संधी। तर विद्यार्थी या शब्दाची कुठली संधी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे? तर पहा, या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर दिले। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी हा स्वर संधी आहे। विद्यार्थी ही स्वर संधी आहे। पहा, या ठिकाणी विद्या प्लस या ठिकाणी आरती
आता या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा अ आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे, म्हणजे पहिला स्वर असेल आणि दुसरा सुद्धा स्वर असेल तर ती स्वर संधी असते. ती कुठली? स्वर संधी असे आपण संधीमध्ये या ठिकाणी पाहूयात. पुढे पहा, शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाची रिकाम जागा होय. शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे काय? खेळ होय, प्रकार होय, अर्थ होय की वैशिष्ट्य होय. म्हणजे शब्दाच्या जाती म्हणजे काय असतात? तर शब्दाच्या जाती म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार होय. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा कशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार होय. ऑप्शन क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. मराठीत किती वचने मानतात? मराठीमध्ये किती वचने आहेत? एक वचन, अनेक वचन, बहुवचने असे काही वेगवेगळ्या प्रकारचे वचने आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आन्सर लवकर समजेल कारण की तुमच्याकडून आन्सर मला अपेक्षित आहे. मराठीत एकूण किती वचने मानतात? 3 सेकंदाचा वेळ आहे, जास्त वेळ तुमच्याकडे नाही. तर मराठीमध्ये पहा एकूण 3 वचने आहेत. मराठीमध्ये एकूण 3 वचने आहेत. किती वचने आहेत मराठीमध्ये? एकूण 3 वचने. मराठीमध्ये एकूण 3 वचने आहेत. एक वचन पहा, एक वचन, अनेक वचन आणि म्हणजे या ठिकाणी पहा मराठीमध्ये किती? एकूण 2 वचने. मराठीमध्ये एकूण किती? 2 वचने. एक वचन आणि अनेक वचन असे मराठीमध्ये 2च वचने आहेत. या ठिकाणी पहा मराठीमध्ये एकूण किती वचने आहेत? तर मराठीमध्ये एकूण 2च वचने आहेत. मराठीमध्ये किती? एकूण 2च वचने आहेत. म्हणजे किती पहा? एक वचन आणि अनेक वचन, त्याच्यानंतर दुसरं कुठलंही वचन नाही. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. बहुवचन म्हणजेच अनेक वचन. या ठिकाणी लक्षात ठेवा. मी सुद्धा या ठिकाणी कन्फ्यूज झालो होतो. या ठिकाणी पहा मराठीमध्ये एकूण 2 वचने आहेत. किती वचने आहेत मित्रांनो? 2 वचने आहेत. पुढे पहा, संस्कृतमध्ये रिकाम जागा वचने मानतात. संस्कृतमध्ये किती वचने मानतात? या ठिकाणी तुम्हाला योग्य आन्सर निवडायचा आहे. तर संस्कृतमध्ये एकूण 3 वचने मानतात. संस्कृतमध्ये एकूण 3 वचने मानतात. संस्कृतमध्ये एकूण किती वचने आहेत? तर संस्कृतमध्ये एकूण 3 वचने मानतात. पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी आपण 23 नंबरचा झाल्याच्या नंतर आता 24 नंबरचा या ठिकाणी पाहूयात. आता 24 नंबरचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते? खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. प्रयोजक क्रियापद. याच्यावर सुद्धा आपली चर्चा झालेली आहे. आपले व्हिडिओ मागचे जर पाहिले असतील तर त्यांना याचं उत्तर येणार आहे. प्रयोजक क्रियापद. आई त्या मुलाला हसवते, मुलगा हसतो, आई मुलाला हसते आणि आता त्या मुलाला हसवते. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आई त्या मुलाला हसवते. प्रयोजक म्हणजे काय? दुसऱ्याकडून क्रिया करून घेतली जाते, त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. आई त्या मुलाला हसवते म्हणजे हसवण्याची क्रिया कोणा? बालकावर होते. पण कोणाकडून हसून घेते? बालकाकडून. म्हणजे आई क्रिया कोणाकडून करून घेते? बालकाकडून करून घेते. म्हणजे प्रयोजक म्हणजे काय? दुसऱ्याकडून क्रिया करून घेतली जाते, त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. साधी सरळ सोपी व्याख्या लक्षात ठेवा. दुसऱ्याकडून जर क्रिया करून घेतली जाते त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. दुःखाने सोडलेला लंब श्वास म्हणजे काय? दुःखाने सोडलेला लंब श्वास म्हणजे काय? आता दुःखाने सोडलेला लंब श्वास म्हणजे काय? दीर्घ श्वास, निश्वास, सुस्कारा आणि उच्छ्वास. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुःखाने सोडलेला लंब श्वास म्हणजे सुस्कारा होय. दुःखाने सोडलेला लंब श्वास म्हणजे सुस्कारा होय. पुढे पहा. ज्वाला कोणीही शत्रू नाही असा. आता ज्याला, आता पहा या ठिकाणी काही ठिकाणी पेंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे वाचण्यामध्ये सुद्धा आणि कन्फ्यूज होऊ शकतं. ज्याला कोणीही शत्रू नाही असा. आता या ठिकाणी ज्वाला झाली. ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण? ज्याला कोणी शत्रू नाही त्याला काय म्हणतात? त्याला अजात शत्रू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. ज्याला कोणी शत्रू नाही असा त्याला अजात शत्रू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता त्या पुस्तकात रिकाम जागा सुंदर चित्रे आहेत. अधोरेखित कोणते विभक्ती प्रत्यय लागले ते लिहा. त्या पुस्तकात रिकाम जागा सुंदर चित्रे आहेत. आता या ठिकाणी कुठले आपल्याला विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला सांगायचे आहे? तर पहा आपण या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय पाहूयात. आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी योग्य आन्सर देत आहेत. पुस्तकात. आता पुस्तकाला त हा प्रत्यय लागला. कुठला लागला? त. आता त कुठल्या विभक्तीचा आहे आपण या ठिकाणी पाहूयात. तर प्रथमा विभक्तीला कुठलेही प्रत्यय नसतात म्हणजे या ठिकाणी हे कटलं. आता सप्तमी. सप्तमी त ई आ हे सप्तमीचे आहेत. त्याच्यानंतर पहा तृतीया. तृतीयाचे ने ई सी हे तृतीयाचे आहेत. आता चतुर्थीचे सलाते सलानाते म्हणजे चतुर्थी आणि द्वितीयाचे सारखेच असतात. तर पहा या ठिकाणी
जी काय सप्तमी, सप्तमीचे काय त ई आहे, तर त या ठिकाणी पहा, या ठिकाणी त आहे म्हणजे सप्तमी असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, लाकडाची रिकाम जागा समूहासाठी एक शब्द समूह दिले तो निवडायचा आहे. आता लाकडाची काय असते, मोळी असते, गंजी असते, थप्पी असते की उतरंडी असते. लाकडाची काय असते, महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले, मनापासून अभिनंदन तुमचं. तर लाकडाची काय असते, तर लाकडाची असते मोळी. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे, लाकडाची असते मोळी. पुढे पहा, 29 नंबरचा प्रश्न पहा, भयंकर तापट या शब्दाचा अलंकारिक शब्द कोणता. भयंकर तापट, भयंकर तापट या शब्दाचा अलंकारिक शब्द निवडायचा आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. सांबाचा अवतार, विष्णूचा अवतार, जमदग्नीचा अवतार आणि नरसिंहाचा अवतार. भयंकर तापट, भयंकर तापट जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला जमदग्नी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले, भयंकर तापट म्हणजे जमदग्नी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. शुद्ध शब्द निवडायचा आहे. 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत आहेत. खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निवडलेले ते या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे निष्कारण. ऑप्शन क्रमांक 2 असणार हा शुद्ध शब्द निष्कारण. आता शुद्ध शब्द बऱ्याच वेळेस विचारले जातात. एक म्हणजे पहा मित्रांनो, आशीर्वाद. आशीर्वाद हा शब्द असा शुद्ध आहे, खूप वेळेस विचारलेला आहे. त्याच्यानंतर शारीरिक, शारीरिक, शारीरिक हा शुद्ध शब्द आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द निवडता आले पाहिजे. त्याच्यानंतर पहा दीपक, दीपक हा एक शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर पहा कीर्तन, कीर्तन हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. हा कीर्तन असा शुद्ध लिहिला जातो. त्याच्यानंतर पहा कीर्तनच्या नंतर पहा मित्रांनो या ठिकाणी कीर्ती, कीर्ती हा सुद्धा अशा स्वरूपामध्ये शुद्ध लिहिला जातो. शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. आता पहा या ठिकाणी, आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आता या ठिकाणी मराठीचे संपले. आता आपण या ठिकाणी जीकेचे पाहूयात. या ठिकाणी तांत्रिकचे आपण अगोदरच बनवले, त्याचा व्हिडिओ, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते सुद्धा तुम्ही पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपण या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये मराठीचे विचारलेले शब्द प्रश्न 30 या ठिकाणी म्हणजे 15 पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण जीकेचे म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा जीके मधला सामान्य ज्ञानचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व भाज्यातून मिळत नाही. खालीलपैकी कुठले जीवनसत्व आहे की जे भाज्यातून मिळत नाही. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ड जीवनसत्व आपल्याला भाज्यातून मिळत नाही. ड जीवनसत्व आपल्याला भाजीपाल्यातून मिळत नाही. तर ड जीवनसत्व आपल्या त्वचेमध्ये निर्माण होतं. ड आणि के जीवनसत्व हे जीवनसत्व 2 त्वचेमध्ये निर्माण होतात. आता या ठिकाणी ड जीवनसत्वाचा उल्लेख आलेला आहे. तर ड विषयी माहिती पाहूया. ड जीवनसत्वाला सूर्यकिरण जीवनसत्व सुद्धा म्हणतात. कारण की पहा, आपण कवळ्या उन्हामध्ये जर आपण उभे राहिलो तर आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होतं. म्हणजे ड जीवनसत्व हे भाजीपाल्यातून मिळत नाही, हे आपल्या त्वचेखाली सूर्याच्या प्रकाशामध्ये निर्माण होणारं जीवनसत्व आहे. बाकीचे जीवनसत्व हे मित्रांनो आपल्याला पालेभाज्यातून मिळतात. पुढचा प्रश्न पहा, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. कृष्णा, गोदावरी, तापी की नर्मदा. तर जायकवाडी प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदीवर आहे. जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. गोदावरीचा पहा, गोदावरी ही महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि हा जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. आणि गोदावरी नदी महाराष्ट्रातल्या एकूण 5 जिल्ह्यामधून वाहते. आणि महाराष्ट्रामध्ये याची एकूण लांबी 668 आहे आणि भारतामध्ये याची लांबी 1450 आहे. किती? 1450. कायमध्ये पहा 1455 वेगवेगळे, तर 1450 तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पुढे पहा, 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 29 फेब्रुवारी महाराष्ट्र शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य दिन 26 फेब्रुवारी आहे, परंतु 29 फेब्रुवारी हा महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
4 ऑप्शन तुमच्या समोर आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहे. आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. हे प्रश्न ग्रुप डी, ग्रुप सी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, फार्मासिस्ट सर्वच पदासाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत. भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? मोस्ट IMP क्वेश्चन आहे. भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे 4 ऑप्शनपैकी. तर ऑप्शन क्रमांक पहा, बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 9 राज्यांना समुद्र किनारा लाभले. भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? तर एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राला कोणत्या दिशेला समुद्र किनारा लागला? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेला समुद्र किनारा आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तो अरबी समुद्र किनारा महाराष्ट्राला लागले, तो कुठल्या दिशेला आहे तुम्हाला सांगायचं आहे. पुढे पहा, झाडाचे वय कशावरून ठरवितात? झाडाचे वय कशावरून ठरवितात? पानाची संख्या, झाडाच्या खोडावरील वर्तुळे, पानाचा रंग आणि झाडाची उंची. झाडाचे वय कशावरून ठरवितात? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देतात, काही चुका सुद्धा आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर झाडाचं वय हे झाडाच्या वर्तुळावरून ठरविलं जातं. कुठल्याही झाडाचं वय झाडाच्या वर्तुळावरून ठरविलं जातं. पुढचा प्रश्न पहा, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण रिकाम जागा तालुके आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? हा चंद्रपूर जिल्ह्यावरला प्रश्न असल्यामुळे आता तुम्हाला विचारला जाणार नाही, परंतु तुमच्या लक्षात असू द्या. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. किती? 15 तालुके आहेत. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिला, प्रश्न विचारला जाईल की कुठल्या विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर ते औरंगाबाद विभागामध्ये, म्हणजे मराठवाडा विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत आणि सर्वात जास्त जिल्हेसुद्धा मराठवाडा विभागामध्येच आहेत. हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कुठं चुकत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. नक्कीच आपण करेक्शन करूयात. कारण की पहा, तुमच्या जे काही कमेंट आहे ते मी हमेशा वाचत असतो आणि त्या कमेंट्सवरून सुद्धा मला बरंच काही शिकायला भेटतं. त्यामुळे जर कुठं चुकत असेल तुम्ही आपला एक सहकारी मित्र म्हणून बिंदास सांगा. स्वागत आहे तुमच्या कमेंटचं आपल्या युवराज अकॅडमी 24 या चॅनलवर. गाडगे महाराज यांचे जन्मगाव रिकाम जागा जिल्ह्यात येते. गाडगे बाबा. आता गाडगे बाबाचं नाव, पूर्ण नाव कधी कधी विचारलं जातं, तर डेंगूजी झिमरामजी जानोरकर. गाडगे बाबाचं पूर्ण नाव काय? डेंगूजी झिमरामजी जानोरकर हे गाडगे बाबाचं पूर्ण नाव आहे. आणि महाराष्ट्र राज्याने ग्राम स्वच्छता जे काय अभियान आहे ते कोणाच्या नावाने राबविलं? तर गाडगे महाराजाच्या नावाने राबविलेलं आहे. तर गाडगे महाराजाचा जन्म कुठल्या जिल्ह्यात झालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गाडगे महाराजाचा जो काही जन्म आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला आहे. कुठल्या? अमरावती जिल्ह्यामध्ये झाले. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता 53 नंबरचा प्रश्न पाहूयात. भारताच्या पश्चिमेस रिकाम जागा हा शेजारी देश आहे. भारताच्या पश्चिमेला, पूर्व पश्चिम, भारताच्या पश्चिमेला कुठला शेजारी देश आहे? पाकिस्तान, नेपाळ, भूतान की चीन? भारताच्या पश्चिमेला, भारताला एकूण 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत. तर भारताच्या पश्चिमेला कुठला देश आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तान. भारताच्या पश्चिमेला कुठला? पाकिस्तान आहे. वास्तविक पाहता मित्रांनो, पहा एकूण 4 उपदिशा आहेत. त्यापैकी पहा जे आग्नेय आणि वायव्य दिशेला, भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान येतो, परंतु पहा वायव्य दिशा ही पश्चिम आणि उत्तर दिशेच्या दोन्ही दिशेच्या मध्ये असल्यामुळे या ठिकाणी पश्चिम हे योग्य आन्सर असणार आहे. परंतु या ठिकाणी जर वायव्य ऑप्शन जर असतं तर या ठिकाणी आपल्याला वायव्य लिहावं लागलं असतं, कारण की पाकिस्तान हा भारताच्या वायव्य दिशेला आहे, परंतु वायव्य दिशा उत्तर आणि पश्चिम दिशेला या 2 दिशेच्या दरम्यान येते, त्यामुळे या ठिकाणी पश्चिम उत्तर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मात्र या ठिकाणी जर वायव्य जर असतं तर म्हणजे भारत हा म्हणजे पाकिस्तान भारताच्या कुठल्या दिशेला आहे? तो वायव्य दिशेला आहे. परंतु प्रश्न या ठिकाणी पहा काय आहे, भारताच्या पश्चिमेस रिकाम जागा हा शेजारी देश आहे, तो आहे पाकिस्तान. तो कुठला आहे? पाकिस्तान. कारण की पहा पश्चिम दिशामध्ये पहा पश्चिम दिशा आणि या ठिकाणी उत्तर दिशा या दोहीच्या मध्ये वायव्य दिशा येते, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? सॉरी, राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे? तर राज्यघटनेची जी काय प्रस्तावना आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? तर ती राज्यघटनेची प्रस्तावना लिहिलेली पंडित जवाहरलाल
राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली. आता याच ठिकाणी दोन संकल्पना तुमच्या लक्षात ठेवायच्या आहे. राज्यघटनेचे अध्यक्ष जर विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष होते. आणि भारतीय राज्यघटनेतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण जर विचारलं तर ते कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय राज्यघटनेतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जर विचारलं तर ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल. राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली तर ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. कोणी लिहिली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न घ्या. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला? 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला. योग्य आन्सर तुम्हाला निवडायचा आहे. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक, ज्या मित्रांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निवडलेले आहे ते योग्य आन्सर असणार आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा जो काही ग्रह आहे तो आहे बुध ग्रह. बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. आणि शनी ग्रहाविषयी लक्षात ठेवा, शनी ग्रहाला कडी आहे. शनी ग्रहाला काय? कडी आहे. आणि शुक्र ग्रहाविषयी लक्षात ठेवा, शुक्र ग्रह हा असा ग्रह आहे की हो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कुठला आहे तर शुक्र ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. आणि शुक्र ग्रह पृथ्वीवरून दिसणारा ग्रह आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे. मंगळ ग्रह हा तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो. आणि आतापर्यंत सर्वात जास्त मंगळ ग्रहाविषयी संशोधन झालेलं आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तांबडा ग्रह म्हणून कुठला ग्रह ओळखला जातो तर तो मंगळ ग्रह म्हणून ओळखला जातो. आणि आतापर्यंत सर्वात जास्त संशोधन हे मंगळ ग्रहावर झालेले. आणि जेवढे काही ग्रह आहेत त्यापैकी फक्त पृथ्वी या ग्रहावर काय आहेत तर ते सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. आता या ठिकाणी सूर्याजवळचा सर्वात जवळचा ग्रह बुध ग्रह आहे. शुक्र ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह आहे. शनी ग्रहाच्या भोवती कडा आहे. आणि तांबडा ग्रह म्हणून मंगळ ग्रह ओळखला जातो किंवा लाल ग्रह म्हणून. 56 नंबरचा प्रश्न पहा. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरातील रिकाम जागा या संस्थेस रिकाम जागा असे म्हणतात. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरातील संस्थेस रिकाम जागा असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. बरेच मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर त्याला चेतासंस्था असे म्हणतात. त्याला चेतासंस्था असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला चेतासंस्था असे म्हणतात. पुढे पहा. महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले? महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले तर ते केलेले 1916 मध्ये सुरू केलेले. तर ते कोणी सुरू केले तुम्हाला सांगायचं आहे. ते मित्रांनो प्रसिद्ध जे काय महाराष्ट्रातले समाजसुधारक होते त्यांना 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा मिळाले. ते कुठले समाजसुधारक तुम्हाला सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतामध्ये म्हणजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामधलं पहिलं स्वतंत्र विद्यापीठ महिलांसाठी सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. आता 58 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. इसवी सन 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? अनाथ बालिकाश्रम, निष्काम मठ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ की समता संघ? 4 ऑप्शन तुमच्या समोर. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातो. तर 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली जी काही संस्था आहे ती संस्था आहे ऑप्शन क्रमांक 1 अनाथ बालिकाश्रम. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अनाथ बालिकाश्रम 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 1899 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला आहे. चारमिनार ही वस्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. चारमिनार ही वस्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर चारमिनार ही जी काय वस्तू आहे ती वस्तू आहे ऑप्शन क्रमांक 4 हैदराबादमध्ये. हैदराबाद ही तामिळनाडूची राजधानी. हैदराबाद कुठल्या राज्याची राजधानी? तामिळनाडूची राजधानी आहे. ह्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि आता जी काय कोव्हॅक्सिन ही काय लस निर्माण केले त्याचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे तर ते हैदराबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद या ठिकाणीच आहे. तर चारमिनार ही वस्तू कुठे आहे तर ती हैदराबाद या ठिकाणी आहे. चारमिनार ही वस्तू हैदराबाद या ठिकाणी आहे.
60 नंबरचा प्रश्न पहा आणि सामान्य ज्ञानचा शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला सुद्धा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? अत्यंत सोपा प्रश्न आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले. सर्वच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर दिले. सर्वांचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. तर आता पहा 61 पासून समोरचे जे काही 40 प्रश्न तांत्रिक होते ते प्रश्नावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवले आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून जा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी मित्रांनो, तुमचा स्कोअर किती आला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमचा स्कोअर नक्कीच या ठिकाणी छान आला असेल. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर लागायचं असेल कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा, सोडू नका. मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. 1 महिना तुम्हाला वाटत आहे, परंतु मित्रांनो तुम्ही प्रत्येक विषयाला 8-8 दिवस देऊन पहा. तुम्हाला 1 महिनासुद्धा कमी वाटणार आहे. नाही तर आजपासून तुम्ही करून पहा. प्रत्येक विषयाला 8-8 दिवस देऊन पहा. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये तुमचा तो सब्जेक्ट कंप्लीट होते का हे सुद्धा तुम्ही पहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती वेळ या ठिकाणी उरतो. आता बरेच विद्यार्थ्यांना वाटत असेल की 1 महिना परीक्षा समोर गेल्या म्हणजे खूप काय मोठा कालावधी झाला. असा विचार करण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा. प्रत्येक विषयाला 8-8 दिवस द्या. तुमचे दिवस कसे जातील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला यशसुद्धा या ठिकाणी मिळेल. 100% यश मिळेल जर तुम्ही अशा स्वरूपामध्ये 8-8 दिवस प्रत्येक विषयाला देऊन जर अभ्यास जर केला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.